चला झालंय नैवेद्याचं ताट। आता मी नैवेद्य दाखवते देवाला। पूजा केली आहे श्रावणात। आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार आणि मी जेवण बनवते आता नैवेद्याचं ताट आणि माझे फ्रेंड्स पण येणार आहेत, त्यामुळं थोडंसं जास्त बनवते आहे। बटाटा भजी, कुरडई, पापड, बीन्सची भाजी, गाजर बीटची कोशिंबीर। आता मी हे बीन्स स्वच्छ धुवून घेतलेत, निवडून त्याचे दोर काढून बारीक हे बीन्सच्या शेंगा। आणि मी आता कांदा चिरते आहे, भाजीसाठी भरपूर कांदा घालणार आहे, थोडासा लसूण, टोमॅटो। नेहमीसारखी साधी भाजी आहे तर मी करते आता। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, पूर्ण संपूर्ण नैवेद्य थाळी दाखवणार आहे मी। गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवले आणि फोडणी करून घेणार आहे मी। जिरे, मोहरी, लसूण चेचून घेतलाय खलबत्त्यामध्ये, तो घालणार आहे। लसूण थोडासा लाल झालं की त्यामध्ये चिरलेला कांदा घालणार आहे। आज श्रावणातला शुक्रवार आहे तर लवकर उठून बाकीचे कामं आवरले मी सगळे, रांगोळी पण काढली आणि आता भाजी करते। 4 छोटे कांदे घेतले, मोठे असतील तर 2च घ्यायचे, छान लागते जास्त कांदा ह्या भाजीमध्ये। कांदा छान परतून घ्यायचे, थोडंसं मीठ घातल्याने कांदा लवकर भाजायला। ते झालं की त्यामध्ये टोमॅटो घालणार आहे, 2 छोटे टोमॅटो चिरून घेतलेत बारीक, लसूण पण घातलं, जिरे, मोहरी आणि लसूणची फोडणी। आता कांदा झाकून ठेवणार आहे मऊ होईपर्यंत। मी गाजर आणि बीट पण तिकडे खिसून घेते भाजी मध्ये बघत भाजीकडं। कांदा थोडा गुलाबी झाला की त्यामध्ये मी हळद पावडर घालणार आहे, तिखट पावडर, कांदा लसूण मसाला घालणार आहे, थोडंसं मीठ घालणार आहे। टोमॅटो आणि मसाले भाजले की त्यामध्ये मी बीन्सच्या शेंगा घातलेत आणि थोडंसं मीठ घालून झाकण ठेवलं आहे पाणी घालून शिजायला। तोपर्यंत मी आता कोशिंबीरची तयारी करते आहे। शेंगा पण घातलेत। आता मी गाजर आणि बीट किसून घेणार आहे, स्वच्छ धुवून घेतले, वरचे साल काढून घेतलेत बीटाचे, गाजरचे पण थोडेसे वरचं असं साल काढून घेतले कारण माती असती भरपूर आणि धुवून मी भिजत ठेवलेलं पाण्यात। आता हे किसून घेऊन दह्यामध्ये कोशिंबीर करायची, तुम्ही पण नक्की करून बघा, ही कोशिंबीर मस्त लागती। मी केल्यापासून तर मला ही आवडती आहे, म्हणजे मी अशी दुसऱ्या पद्धतीनं करत होते तर दह्यामध्ये एकदम छान मस्त लागती। थोडीशी साखर घालायची, मीठ घालायचे आणि फोडणी द्यायची वरून। मी किसून घेते आता हे। आता हे भरपूर दह्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। दही जेवढं जास्त असेल तेवढं छान, गोड दही आहे हे, आंबट नाही आहे अजिबात, मस्त लागते ही कोशिंबीर। साखर आणि मीठ पण घातले मी यामध्ये आणि मिरची बारीक चिरून घेणार आहे आणि मोहरी, मिरची, हिंगची फोडणी द्यायची, थोडेसे जिरे घालायचे। भाजी झाली, कोशिंबीर झाली, म्हणजे भाजी शिजत आता 5 मिनिटात होईल भाजी, कोथिंबीर घातली की झाली। आता मी कणिक मगाशीच मिळवून ठेवलेलं सकाळी, तर चपाती करते मी, जास्त नाही 5-6 चपातीच करणार आहे।
आता मी बनवते बटाटा भाजी आणि पापड तळायचे तयारी करून घेते बटाटा भाजीची पापडची. 11:15 वाजले. भाजी बनवून तळणार बटाटे. आता बटाटा भजी करते मी. थोडं नैवेद्यापुरतं तळून घेणार आणि नंतर माझे फ्रेंड्स आल्यावर तळणार आहे गरम गरम. त्यासाठी मी हे बटाट्याचे सालं काढून घेते आहे आणि सुरीनं पण तुम्ही चिरू शकताय, पण सुरीनं थोडे जाडजाड होतात. आता मी ते वेफरसाठी खिसणी आणलेली त्यावर खिसणार आहे, म्हणजे अगदी पातळ काप होतात आणि भजी पण एकदम छान कुरकुरीत लागती. सालं काढून घेऊन खिसणार आहे आणि पाण्यात टाकायचे म्हणजे ते काळे नाही पडत. दोन मोठे मोठे बटाटे मी खिसून घेतलेत, त्याचे छान स्लाइस झालेत त्या खिसणीवर. आता मी बेसन पीठ घेणार आहे, अंदाजे आपल्याला जेवढे बटाटे आहेत तेवढेला, आणि मी पाण्यात घालून ठेवलेत म्हणजे ते काळे नाही पडत. आता ह्यामध्येच थोडंसं तांदूळ पीठ घालणार आहे म्हणजे कुरकुरीत होतात, वेगळं सोडा नाही घालायला लागत. तांदूळ पीठ आणि बेसन पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे, तिखट पावडर घालणार आहे, ओवा घालणार आहे, ओवामुळे त्रास होत नाही. तिखट पावडर घातली आहे आणि थोडंसं अंदाजे पाणी घालून मिक्स करायचं आहे. भजीचं बॅटर असतं तसं, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे मी, तुम्हाला आवडत असेल तर मिरचीचे बारीक तुकडे करून पण घालू शकता. आणि आता पाणी घालून मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर मी तेल पण गरम करत ठेवले. आता थोडे करणार आहे भजी आणि नंतर थोडे नैवेद्यापुरते, आणि एक एक स्लाइस घेऊन त्यामध्ये मिक्स करून तेलामध्ये तळून घ्यायची आहे. छान कुरकुरीत भजी तयार होती. आता हे पीठ मिक्स झालं, मी तेल गरम करत ठेवले, त्यातला 1 चमचा मोहन म्हणून यात घालणार आहे म्हणजे एकदम कुरकुरीत होती भजी. बीन्सची भाजी, कांदा टोमॅटो घालून चपाती केली आहे, जिलेबी गोड, भात वरण भात थोडासा नैवेद्याला, भजी हे आंब्याचं आहे, राघू आंब्याचं, आणि पापड. बीटची कोशिंबीर पण आहे, बीट आणि गाजर, त्याची रेसिपी मी दाखवली सुरुवातीला. त्याचं ताट करूया. डाव्या साईडला लिंबू, बीट, गाजर, कोशिंबीर, हे राघू आंब्याचे. ही चटणी आहे खोबऱ्याची. वरण भातावर तूप, भजी, बटाटा भाजी, कोरडई भाजी थोडीच खाल्ली, गोड पदार्थ, जिलेबी. झालं आपलं नैवेद्याचं ताट. चला, झालंय नैवेद्याचं ताट. आता मी नैवेद्य दाखवते देवाला. पूजा केली आहे श्रावणातली शुक्रवारची.
झालेलं आहे नैवेद्य दाखवून आता आम्ही जेवणार आहे। तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली पूजा आणि श्रावण शुक्रवारचं नैवेद्य थाळी। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा।